दोन्हीचं वाच्य एकच आहे, विश्वाचंही वाच्य तेच आहे आणि जगताचं वाच्य तेच आहे. माझी फार दारिद्र्याची अवस्था होती. महादेव महाराज राऊत आणि आम्ही निवड 6 अध्यायी. आम्हाला असं वाटलं की इंगळे महाराजांनी प्रीमियर पद्मिनी नावाची एक ब्रँड ॲम्बेसिडर गाडी घेतली, फियाट. तर आपल्या बुवा लोकात एकामेकाची प्रगती जमेल, कळेल, पचेल, त्याला बुवा कसं म्हणावं. म्हणजे त्याचा जन्म जळगाव जिल्ह्यात नसला तरी वृत्ती त्याची तशी असते. म्हणून मला आणि राऊत बुवांना असं वाटलं की आपण एक सेकंड हँड प्रीमियर पद्मिनी घ्यावी. म्हणून आम्ही मुलुंडला, मुंबईला 2 जण गेलो. पण त्यांना नशिबानं बीडला तुंगार वकिलांची सेकंड हँड गाडी प्रीमियर पद्मिनी मिळाली 72,000. जरा कॉस्टली 76,000. मला घाटकोपरला एक सेकंड हँड गाडी मिळाली, जरा टचअप केलेली होती. मला काही लोकांनी विचारलं जुनी गाडी का घेता. मी त्याला मिश्किलपणानं उत्तर दिलं, अनुभवी असते. मला यापेक्षा वेगळे विनोद करण्याची आवश्यकता नाही. आळंदीतल्या विद्वान बुवांना यापेक्षा वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे, लक्षात धरा. तुम्हा सगळ्यांना एक्सपिरियन्स अनुभव आहे, त्यामुळं त्या दर्जाचे विचार मी आपल्यासमोर मांडतो आहे. त्याचं कारण असं आहे, अनुभवी शब्दाचा अर्थ त्याचं फायबर पक्क असतं, त्याचं रबर आणि बुश पक्के असतात, त्याचे पाटे मजबूत असतात. आणि प्रीमियर पद्मिनी जुनी गाडी आणि ॲम्बेसिडरचा जो पत्रा आहे ना, तो टाटाच्या गाडीसारखा मजबूत असतो. अनुभव म्हणजे थोडी कुठे धडकली तर ती लवचिकपणानं घाबरत नाही, म्हणून मी अनुभवी म्हणालो, ही त्याचं स्टेटमेंट आहे. नाही तर तेवढीच क्लिप एडिट करून माझ्या नावाने बोर बंब मारा महाराज म्हणाले अनुभवी आहे म्हणून. श्रोतेव नीट ऐका. ती गाडी घ्यायला मी गेलो. माझ्याकडे एक ड्रायव्हर होता, त्याला जरा गोड बोललो, जाताना नाश्ता दिला आणि गाडी घेण्याचं पक्क झालं. 10,000 त्याला मी हातात दिले आणि गाडी घेणं पक्क झालं. तो म्हणला, महाराज गाडी कोणती घ्यायची आहे. स्वामीजी, माझ्या नित्याच्या मराठी भाषेप्रमाणे त्याला मी म्हणालो, धवल शुभ्र गाडी घ्यायची आहे. तुम्ही ऐकताय ना सगळेजण, धवल शुभ्र. पुण्याच्या जवळ आळंदी. मराठी जरा नीट तुम्हाला कळायला हवी आहे. ग्रामीण भागातून येऊन आळंदीला जर मराठी भाषा स्वच्छ नाही बोलता आली तर तुम्हाला तसं मराठीबद्दल फार बडबड करण्याचा अधिकार नाही. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ते मराठी शब्द आहे, राठी नाही. रहच्या तोंडात आहे हृदय, मराठी. ब्रह्मविद्येचा सुकाळ करू ही संकल्पना, ही प्रार्थना श्रीमंत निवृत्तीनाथ दादांच्या चरणावरती कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट माऊली करतायत. त्यामुळे पुण्यातले संस्कार माझ्यावर होते, कसब्यातले, त्या काळातले. मी म्हणालो धवल शुभ्र गाडी घ्यायची आहे. ड्रायव्हरनी राग मला मान फिरवली आणि तो म्हणाला, गाडीन तुम्ही, मला काही तुमच्या गाडीवर ड्रायव्हर राहायचं नाही. अक्षय महाराज, मला दुःख वाटलं. मला कारण काय. तो म्हणाला, घेतली तर व्हाईट घ्यायची, नाही तर घ्यायचीच नाही. ही स्थिती आपल्या महाराष्ट्राची आहे. गाता येईल तेणेची गावे आणि स्वच्छ बोलता येईल त्यानेच विवेचन करणे. बाकीच्यानी ऐकणे. त्या ह्याला काय आणि ह्याला काय, समद बरेन शुद्ध बोलायला पाहिजे, बोलू नकोस विठ्ठल. म्हणून मी आमच्या किशोर बुवांना, अक्षयला, संतोषानंदजीला, समाधानजीला सातत्याने सांगत असतो, 3च अभंगावर चिंतन करा. पण वाक्चातुर्य, शब्दांची फेक, हृदय परतत्व स्पर्श करणारी वाणी आणि न न स श त थ च च ज झ य यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. वाणी अभद्र खर्चू नका. फार अभंगावर विवेचन नाही करता आलं तरी चालेल, एकच पण स्वच्छ प्रतिभा संपन्न असलं पाहिजे आणि ऐकणाराच्या अंतःकरणाचा त्याला ठाव घेता आला पाहिजे. विठ्ठल. तसं विश्व आणि जगत या दोघांचं वाचक एकच आहे. अशा नाथांचा अभंग आपण मराठवाड्यातले म्हणजे परभणी, हिंगोली हा भाग नामदेवरायांच्या फड परंपरेतला, जालना, प्रभावती, बीड हा जो भाग आहे, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर हा भाग पैठण फडाने अंगीकृत अशा प्रकारचा आहे. त्यामुळं आपण कोण्या फडाच्या परंपरेला कनेक्ट आहोत हे आरंभाला उमगलं पाहिजे, कळलं पाहिजे. हे सगळेच जण त्या प्रभागातले.
माझंही उत्तरदायित्व आहे की ज्ञानियाचा एका आणि नामयाचा तुका हे जर संप्रेक्षण आणि चिंतन महाराष्ट्रातल्या थोरांनी प्रतिपादन केलंय तर याला छेद न देता नाथांना माऊलींच्या प्रति काय वाटतं याबद्दल काही समीक्षा या अभंगातनं करावी. प्रकरण असं आहे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना भल्या पहाटे स्वप्न पडलं. बहुधा पहाटची स्वप्न सूचक आणि बोधक असतात. बाबू अरविंदांना स्वप्न पडलं ते पहाटेच. शिवरायांना स्वराज्याला तोरण बांधण्याचं स्वप्न पडलं ते पहाटेच. रामकृष्ण परमहंसांचा अनुग्रह कालीमातेच्या साक्षीनं विवेकानंदांना झाला तो पहाटेच. गंगेच्या तीरावरती गुरुवारच्या पवित्र दिनी बाबाजींचा अनुग्रह जगद्गुरु तुकोबारायांना झाला तो पहाटेच. हस्तामलकाच्या डोक्यावर आद्याचार्यांनी हात ठेवला तो पहाटेच. गौडपादाचार्यांची शंकराचार्यांची बद्रीनारायणला भेट झाली ती पहाटेच. अहिल्यादेवीने शिवलिंग हातावर घेतलं तेही पहाटेच. रामचंद्राला कौसल्येला आलिंगन द्यावं हा स्वप्नदृष्टांत झाला पहाटेच. ब्रह्मांडाचा नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्रिकालाबाधित सत्यत्वानं ज्याची सत्ता आहे अशा कृष्णचंद्र परमात्म्याला स्वप्न पहाटे पडलं की नंद बाबा आपले संकटात पडलेत. म्हणजे पहाटची स्वप्न ज्योतिर्युग्म ग्रंथाच्या नियमाप्रमाणे बहुधा सूचक असतात. पहाटे स्वप्न पडलं आणि एकनाथ महाराजांनी एक उत्तरी पंचा आपल्या अंगावर टाकला, पळीपात्र आपल्या हातात धरलं आणि भल्या पहाटे आदरणीय नवले महाराज गोदावरीच्या पवित्र तीरात त्यांनी आचमन स्नान सुचिलंकृत संकल्प करून आळंदीला जाण्याचा स्वच्छ मार्ग प्रशस्त केला. काही सज्जनांनी विचारलं मराठवाडा प्रभागातल्या की तुम्ही आता शाहलीवान प्रतिष्ठान पैठण दक्षिण काशी सोडून आळंदीकडे आगेकूच का करत आहात. प्रश्न असा पडला, कंठ गदगद झाला आणि नाथ राया ओले चिंब झाले. दोन अर्थ आहेत, अंग घामानं भिजणं ओला चिंब होणं एक, भक्ती सुखानं तृप्त होणं ओल चिंब होणं दोन, आणि कंठ गदगद होऊन अष्टसात्विक भावाचा ओलावा निर्माण होणं तीन प्रकरण. गदगद झाले, ओले चिंब झाले. नाथरायांनी पूर्वासुरींना म्हणजे पूर्वजांना अभिवादन केलं, अमृतेश्वराला अभिवादन केलं, पुण्यसलीला गोदेला अभिवादन केलं, आपल्या भाडुदासांना पूर्वजांना अभिवादन केलं आणि नाथराय आळंदीच्या दिशेनं निघाले. तेव्हा प्रश्न विचारला, अमृतनाथ मठ इथे इंद्रायणीच्या तीरावर आळंदीत आहे. त्यांचे पूर्वज श्रीधर स्वामी कर्नाटक राज्यातल्या हरितस गोत्रातले शाळीग्राम आडनाव असलेले विरक्त माधव मल्हार भट्ट शाळीग्राम, त्यांचं परिवर्तित नाव परमहंस दंडवत स्वामी. नरहरी महाराज चास जिल्हा अहिल्यादेवी नगर आणि समाधी स्थान चास कर्मभूमी सच्चिदानंद मठ रावेर जिल्हा जळगाव. आणि नाथरायांचे शिष्य आणि पुत्र हरिपंडित आणि गावबा महाराज कावसानकर आणि अनंत ऋषी पैठणकर या सगळ्यांनी नाथरायांना प्रश्न विचारला, आळंदीला तातडीने जाण्याचा निर्णय का पहाटे घेतला हे आम्हाला उमगलं नाही, तर तुम्ही गुरुजी आणि शिष्य या नात्याने आम्हाला जरा विषय टच केला तर बरं वाटेल. नाथ महाराजांचं टपकीने डोळ्याला पाणी आलं. एकनाथ महाराजांची मान हल्ली आणि नाथराय म्हणाले, जाण्याचं कारण असे, संजीवन समाधी स्वतंत्र असती, ऐकताय ना, खेचरी मुद्रा स्वतंत्र असती, प्रेम मुद्रा स्वतंत्र असती. विवरात शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले, माऊलींच्या कंठाला आजान वृक्षाची तंतु मूळ आणि सोट मुळांची वेढा मारल्यामुळं श्वास प्रतिरोध प्रकरण निर्माण झाल्यामुळं मला तातडीनं आळंदीला जावं लागेल. दरकोस दर मुक्काम करत करत पैठण ते आळंदी हा प्रवास करून कमी वेळ आपल्याला नाथराय आळंदी तीर्थक्षेत्रात आले. आल्यानंतर उठविला नंदी शिवाचा ढोवळा या समाधी प्रकरणाप्रमाणे नंदीला विज्ञापना केली आणि प्रार्थना केली, हे वृषभध्वजा. नंदीचं नाव वृषभध्वज आहे. त्या वृषभध्वजाला प्रार्थना केली, हे ज्ञानेश नंदिनी पुत्रा प्रार्थना केली, हे पद्मगंधा पुत्रा प्रार्थना केली. कृष्ण परमात्म्याच्या काळातल्या गायींची नाव आहेत, प्रार्थना केली, जरा मला मार्ग प्रशस्त कर, विवरात जायचंय. ऐकताना तुम्ही सगळेजण समाधीच्या विवरात जायचंय आणि कंठाची मुळी काढायची. जरा आश्चर्याचा धक्का आहे,
विज्ञानवाद्यांना, सायंटिस्ट विचारवंतांना, पुरोगामी लोकांना हे कदाचित आवडेल न आवडेल, पण आमची श्रद्धा आहे स्वामीजी, शास्त्रीजी आणि श्री आदरणीय अक्षय महाराज. नंदी हलला, डुलला, बाजूला सरकला, विवराची शिळा बाजूला गेली, नाथरायांनी विवरात प्रवेश केला आणि 2 मिनिट डोळ्यानं कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानोबारायला न्याहाळलं. 2 मिनिट डोळे पूर्ण लावलेले नाही, पूर्ण झाकलेले नाही. शांभवी मुद्रा करताना योग प्रक्रियेत डोळ्यांची जी स्थिती असती तसे डोळे होते आणि पापणी वरून खाली एक बिंदू मौक्तिकासारखा पाण्याचा माऊलीच्या आसवांच्या धारेत दिसला नाथरायांना. आणि नाथरायांनी प्रार्थना केली, तुमच्या अंगाला स्पर्श करून मी कंठाची मुळी काढू काय. कृपया मीडियातंत्र समोर आहे, जरा भय वाटतं. आचारशुद्ध विप्राला, यतिदंडी संन्यस्ताला बहुधा स्पर्श नमस्कार टाळावा हा जुना नियम आहे. पण असं सांगावं तर तुम्ही लोक मला कर्मठ, भेदवादी, स्पर्शास्पर्श मानणारा, न देखवणारा, आपला संप्रदाय प्रागतिक आहे, आपल्यात बहुआयामी विचार आहेत, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जण एकमेका, हा वरचा अर्थ कदाचित ते मला सांगतील. पण विज्ञान सांगतो याच्या पाठीमागे दडलेलं शास्त्र आहे अँटीसेप्टिक प्रकरण. जंतूंचा इफेक्ट होऊ नये, आचारशुद्धी पाळावी म्हणून रेशम वस्त्र, काशाय वस्त्र धारण केल्यावर अँटीसेप्टिक पण आहे. कारण तुरटीत आणि मिठात भिजवल्यामुळं ते त्वचेला अँटीसेप्टिक आहे. भस्म लावणं निरोगी प्रकरण आहे. भस्म ही प्रक्रिया आहे आणि स्नान गंगा हे लिक्विड आहे. विज्ञानाच्या भूमिका तास न तास एकाच अभंगावर मला या मूर्ख माणसाला 3 दिवस तुम्हाला मांडता येतील. पण सगळ्यांना चान्सेस उत्सवात असावेत म्हणून मी असं बोलणं चांगलं नाही. स्पर्श करावा का न करावा याबद्दल एक श्लोक सांगतो, ऐकत राहा तुम्ही. माझं सगळं चिंतन होईल की नाही मला भय आहे, पण हटे तटेच शकटे स्वामीजी, हटे तटेच शकटेच म्हणजे आणि दीर्घ काष्टे शिला स्पृष्टे स्पर्शास्पर्श दोष न विद्यते असहस्रा पंक्तीम पुनंती. 1000 लोकात एखादा विप्र बसला तर तिथे लागालागी संबंध संभवत नाही. हा व्यापक विचार संप्रदायाचा असल्यामुळे माझा ज्ञानराजा गोपाळासी लाह्या वाटी म्हणजे सोवळही पाळलं आणि व्यापकत्व प्रतिपादन केलं. हा परिवर्तन सिद्धांत लक्षात घ्या. आता यतींचा दंडही स्वीकारला पण वैष्णवांचं नातही स्वीकारलं. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. नाही आवडलं तर घरी गेल्यावर स्नान करा, पण येणाराला बाजूला सरक म्हणणं येणाऱ्या काळात कायद्यालाही परवडणार नाही. 2 लॉ आहेत, एक गॉड इज लॉ आहे अँड मॅन इज लॉ. एक मानवनिर्मित कायदा आहे आणि एक ईश्वर निर्मित कायदा आहे. मानवनिर्मित कायद्यात संतांची वचन आहेत आणि ॲक्टमध्ये कायद्याच्या मसुद्याप्रमाणे वागावं लागतं. त्यामुळं स्पर्श आणि अस्पर्श या बाबतीत आता येणाऱ्या काळात अधिक न बोलणं चांगलं. मग स्पर्श सगळ्यालाच व्हावा अशी तुमची जर भावना आहे तर स्पर्शाच्या टचिंग स्पर्श भूमिका कळतात. लाजरीच्या विधीला स्पर्श कळतो. शेतकऱ्यांच्या बैलाला मालकाने पाठवून हात फिरवलेला स्पर्श कळतो. अगदी शामकर्ण असलेल्या घोड्याला मालकाने लगाम घालताना स्पर्श कळतो. स्पर्शाच्या भूमिका कळतात. बसल्यावर आपली 4x4ची जागा काही गरम नसते, पण आपल्या इंद्रियाच्या द्वारा तिला मिळालेली ऊर्जा, तिच्यात असलेलं संप्रेक्षण या प्लस आणि मायनस एकत्र येऊन जागा गरम होते. म्हणजे पृथ्वीला आणि आपल्याही पृष्ठभागाला स्पर्शाची जाणीव होते की नाही. स्पर्शात काहीच नाही तर मग स्पर्शामुळं तर सगळे प्रकरण अधिक प्रकरणात वाढतात. फुगडीच्या हातापासून ते सहज पाया पडताना हात लावेपर्यंत. म्हणून स्पर्श काही सोपी गोष्ट अजिबात नाहीये. मालकाने कुत्री पाळावीत पण त्याच्या पाठवून हात फिरू नये असा सिद्धांत आहे, शास्त्र आहे. त्याच्या पापाचा क्षय होतो. म्हणून कुणी कोणाला स्पर्श करावा कुणी करू नये याला नियम आहे. एवढं जर व्यापकत्व तुम्हाला मांडायचंय सगळ्या मीडिया तंत्रात तर कोरोना काळात एखादा रोग्याला तुम्ही आलिंगन का नाही दिलं? कारण आहे तो रोगी आहे. त्याचा स्पर्श झाला तर तोच रोग इन्फेक्शन करून इफेक्ट आपल्याला करीन. स्पर्श जाऊ द्या. समजा मी तुमचा जर टॉवेल वापरला तर तुमचं इन्फेक्शन त्वचेचं
मला होतं. आणि इंद्रायणीचं पाणी अंगाला लावलं तर जगातल्या कोणत्याच तत्ववेत्याला लिक्विड लावून ते नीट करता येत नाही. आणि चालू चालीत हात मग काय करेल याचं काही सांगता येणार नाही. म्हणून स्पर्शात काही नाही असं कृपया कोणी मानू नका. तरी मर्यादा आहे, हात लावावा की न लावावा याला एक नियम आहे. म्हणून हे सगळं विज्ञान, हे पुरोगामित्व आणि आध्यात्मिक तत्वज्ञान स्वीकारत नाथरायांनी अनुज्ञा घेतली, मी तुमच्या चरणाला स्पर्श करू काय. अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविता हा आपला सिद्धांत आहे. मग इथंही शंका आहे, ज्ञानोबाराय वृद्ध आहेत का? नाही, ज्ञानोबाराय तरुण नाहीत, पण ज्ञानदेव वैष्णव मोठा या अर्थाने ते वृद्ध आहेत. त्यामुळे नमस्कार करताना विचारावं, मी नमस्कार करू काय. त्यांनी रिस्पेक्ट दिला, मानेचा कौल दिला तर आणि तरच, अन्यथा स्पर्श करू नये हा जुना नियम आहे. नारायण. आणि मग त्या प्रकरणाप्रमाणे अनुज्ञा मिळाली, कौल दिला आणि नाथांनी स्पर्श करून प्रणिपात केला आणि विचारणा केली, कंठाची मुळी काढू काय. तंतुमुळं आणि सोटमुळं अशी मुळात दोन प्रकरण आहेत. म्हणजे जे बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स पाहतात तिन्ही ग्रुप, त्यांना ते कळेल. ते तंतुमुळं सोटमुळं काढली, त्याला जारवा म्हणतात जुने लोक. बोर घेतल्यानंतर सुद्धा मोठरीत काही मुळं अडकतात. ओले मुळ भीदी खडकाचे अंग, ब्लास्ट करून दगड फुटत नाही, पाषाण कट होत नाही. मग मुळाच्या मध्ये एवढी ताकद आहे, क्षमता आहे, ते विनम्रतेनं नको तिथे प्रवेश करून आपली भूमिका जरा मजबूत करायला लागतं. हे जर पाषाणाला त्रास देतं तर जीवाच्या बाबतीत काय अकांड तांडव होत असेल कल्पना करा. म्हणून कंठाची मुळी काढली आणि काढल्यानंतर समवेत आलेल्या ध्रुवचातक मंडळातल्या पैठणात ज्यांनी प्रश्न विचारला ते सगळेजण टाळ घेऊन उभा राहिले. आणि बाहेरच्या प्रांगणात विवरातून बाहेर आल्यावरती नाथरायांना सगळ्यांनी विचारलं, आळंदीत येण्याचं कारण कळलं, मुळी काढल्यानंतर आळंदीबद्दल तुमची भूमिका काय. ते म्हणाले, काय भूमिका आहे. विश्रांतीचे स्थान संताचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर, विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर.
आता फडकरी अंगाने विचार करू या चालीचा आपण. विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते या भूमीवरी अलंकापूर ते या भूमीवरी वाघ म्हातारा झाला बरं का. अभंगाची भूमिका का, निर्माण कार्य कशासाठी, कुणी कोणाला प्रश्न विचारला, अभंगाचे करते इथं का आले, आल्यानंतर त्यांची मानसिकता काय झाली, हे सगळं बेसिक तत्वज्ञान मांडून आपलं झालंय. म्हणजे अभंगाची पायाभरणी झाली. आता स्लॅब, बीम आणि पडद्या टाकून PUP करून घर आपल्याला भारतीय तत्वज्ञानाचं क्लासिक करायचं. एकदा पाया चांगला झाला की पुढच्या भिंतींना भय नसतं. मग पायाला सिमेंट, खडी, स्टील आणि मिस्त्री चांगला असावा लागतो. अर्धी माती अर्ध सिमेंट असेल तर पाया कधी खाली जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळं अभंग फार काही वेळ नाही सांगता आला तरी चालेल, पण भूमिका त्याची स्पष्ट आणि स्वच्छ असावी लागती. म्हणून प्रयत्नवाद मी आतापर्यंत करत होतो. आता आपला अभंगात प्रवेश होतो आहे. शंका अशी आहे, आपल्या संप्रदायात महायोग पीठाला माहेर म्हटलेलं आहे. म्हणजे कुणाला पंढरपूरला त्याचं अजून एक नाव आहे पावटण, त्याचं अजून एक नाव आहे भूवैकुंठ पंढरी. सगळ्यांच्या पाठातला श्लोक असा आहे, महायोग पीठे समचरण सरोजम अजम रुक्मिणी. माझ्या पाठातला अपरिचित श्लोक असा आहे. आणि ही कृपा गुरुवर्य वक्त्याबांच्या विठ्ठल पंचक स्तोत्रातली आहे. त्यात असं लिहिलंय, नमः पंढरीनाथाय पंढरपुरवासिने पांडुरंग प्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः. प्रकाशाय वाटमीन प्रकाशाय तसत् स्वरूपता, चित स्वरूपता आणि आनंद स्वरूपता म्हणजे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. किंवा सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म हे सूत्र मांडत असताना आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे त्याचं राहणं पंढरपुरात आहे. त्याचं नाव पावटण, त्याचं नाव भूवैकुंठ पंढरी. पंढरी शब्दाचा अर्थ आनंद स्थान. पंढरीचं दिंडीरवण नाव, पंढरपुराचं मातृपितृ पीठ स्थान आणि पंढरपुराचं सगळ्यांच्या परिचयाचं नाव भीमातीर नगर. या भीमातीर नगरात परब्रह्म परमात्मा व्यापकतेनं चिरस्थिर आहे. पुंडलिकानं त्याला वीट दिली, त्यावरती परब्रह्म परमात्मा विराजमान आहे. आणि महाराष्ट्रातल्या जगातल्या सगळ्या साधकांना, सगळ्या वैष्णवांना
सगळ्या फडकऱ्यांना, सगळ्या संस्थानिकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या अध्यापकांना, यावत हरिभक्तांना आपल्याला पंढरपूर माहेर वाटतं. पण यावर आक्षेप आज घेत असताना पंढरी माहेरच आहे, परंतु पंढरीहुनी सोपे जनाची हरावया पापे. जगाच्या पापाचं क्षालन करण्यासाठी आळंदी एकमेव मास्टरपीस माइंड तीर्थक्षेत्र आहे. हे प्रेसिडेंट तीर्थक्षेत्र आहे. वारकरी संप्रदायाचं गुरुघर हे त्रिंबक तीर्थक्षेत्र आहे, नाशिक जिल्हा. पण त्यातही विद्यापीठ कुठे असं कोणी विचारलं तर हे आळंदी तीर्थक्षेत्र तत्वज्ञानाचं विद्यापीठ हे लक्षात धरा. मूळ स्थान त्रिंबक, परंतु उद्गात स्थान जसं आचार्यांचं मूल आमना वेगळा आणि स्थापित 4 पीठ वेगळे, तसं अन्य आमना आहेत पण मूळ केंद्रस्थान विद्येचं माहेर घर आळंदी तीर्थक्षेत्र असल्यामुळं याचं जुनं नाव अलंकावती, याचं नाव आनंदवन, याचं नाव अलंकापूर. इथे शिवस्थान आहे, याचं नाव पीठ आहे. पीठ म्हणजे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी एकत्र केले, 5 प्रकारचे धान्य केले, त्यात गुळाचा खडा टाकला, ते जरा उपिटासारखं गोड लागलं आणि खाल्लं, असा मूर्खपणाचा कळस करू नये. व्यासपीठ आणि धर्मपीठ याला काही अर्थसंगती आहे. पीठ म्हणजे तत्वज्ञान वाचक शब्द आहे, पीठ ज्ञानवाचक अर्थ आहे, आणि पीठ तत्वज्ञानाचं माहेर असा तिसरा अर्थ प्रतिपादन करता येतो. म्हणून हे तीर्थक्षेत्र जुनाट आहे. मी प्रमाण योग्य वेळेला म्हणतो, तुम्ही सगळेजण ऐकत राहा. हे पीठ आहे, हे माहेर आहे. जुनाट अर्थ बदलेल. शिवपीठ हे जुनाट. मनपूर्वक ऐका. शांभवाद्वैत, काश्मीरी शैवागमन, त्रिंबकची अनुपम शिला, त्यावर श्रीमन निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा अनुग्रह आणि त्याद्वारा माऊलींचं आळंदीतलं येणं आणि शिवपीठात वास्तव्य करणं म्हणजे नाथपंथाच्या या पीठाला आपण सगळेजण प्रमाणाप्रमाणे अभिवादन करू. हो, पण माहेर पंढरपूरला म्हटलेलं आहे. प्रपंचात थकलेली पोरगी, संपत्ती किती पण सासूरवाडीत असली नवऱ्याच्या घरी, माहेरात गेल्यावर आल्हा तिला आनंद वाटतो का सासराच वाटतो? जरा माना हलवून तिथूनच सांगा तुम्ही सगळेजण. किती संपत्ती असू द्या, पण तिला माहेरात जाऊन तिच्या प्रिय आईला आणि जन्मदात्याला पित्याला भेटून आलिंगन दिल्यावर पुरीला जो आनंद आहे तो तिच्या बंगल्यात रो हाऊस फ्लॅटवरती प्राप्त होत नाही. गरिबी असू देत, हरिबी असू देत, रस्ता असू देत, गाडी असू देत, नसू देत, ओवाळायला भाऊ असू नसू, पण तिला तिच्या माहेरात गेल्यावर भोसले साहेब जसा प्रिय आनंद प्राप्त होतो तसा आनंद सासूरवाडीत प्राप्त होत नाही. हा दृष्टांत का दिला? कारण आहे का, सामग्रेन समालोचनम परीक्षणम निरीक्षणंच दृष्टांत. जीवन नावाचं हे प्रकरण आहे. तुम्ही आणि मी सगळे सासूरवासी आहेत. साडी की गंध की मंगळसूत्र की स्त्री की पुरुष लिंग बाजूला ठेवा.
जीव नावाचा हा जो प्रकार आहे तो सासुरवासीच आहे, या मृत्यूलोकात आलाय आणि दुःखाचाची वाटा भागा आला अशी त्याची स्थिती असल्यामुळं सुख शांती मिळण्यासाठी त्याला एका तीर्थात यावं लागतं. त्याचं नाव पंढरपूर. आणि त्या पंढरपुरापेक्षाही साधकाला प्रेम देणारा, योग्यांना आशीर्वाद देणारा, महापुरुषांचा आश्रय असलेला, शिवस्थानात वास्तव्य करणारा, जगातल्या वैष्णवाचा मुकुटमणी, परमात्म्याचा पूर्ण अंश, गीतेचं भाष्य प्राकृत देशिकार लेणीत करून यचयावत जीवाचं आत्मकल्याण करणारा एक महावैष्णव या जगाच्या पाठीवर वास्तव्याला आहे. त्या तीर्थाचं नाव अलंकापूर तीर्थक्षेत्र. म्हणून या गावाचं नाव माहेर आहे. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, स्त्रीचं जीवाचं माहेर, आई वडिलाचं गाव आहे. पण महाराष्ट्रातल्या संप्रदायातल्या आपल्या सगळ्या सासुरवासी जीवांचं माहेर आळंदी आहे. तुम्ही आम्ही आळंदीला आल्यावर काय घेऊन आलो? धोतर, पंचा, लेखणी, पुस्तिका, व्याकरणाची वही, भांडारकराचे पुस्तक, स्वरव्यंजन अ ब क ड पासून सुरुवात. विभक्ती प्रत्ययाचं ज्ञान नाही, धातुरूपावली नाही, शब्दरूपावली नाही, सूत्राचं ज्ञान नाही, अन्वय परिच्छेद नाही, अभंग समांतर न्यासाचा आहे का दिडकीचा आहे का अभोगी आहे, नाट आहे की जोशी की बाळ संतोष आहे, जुगी की जंगम आहे की कोलाटी आहे की कडक लक्ष्मी आहे की आंधळा आहे की बहिरा आहे, काही ज्ञान नाही. आपले आई वडील गरीबीतले, कुणी शेतकरी, कुणी गायी सांभाळणारे, कुणी रोजारोजी काम करणारे. माझ्याकडं 18 विश्व दारिद्र्य होतं. आळंदीला मी आलो. मला सगळ्या गुरुबंधूंनी कुणी सतरंजी दिली, कुणी शाल दिली, कुणी माधुकरीचं ताट दिलं, कुणी माधुकरीच्या भाजीसाठी डबा कढीचा घेऊन दिला, एकाने मला ग्रंथ ठेवण्यासाठी पेटी दिली, एकाने मला विचारसागर दिला, एकाने मला ज्ञानेश्वरी दिली. आपण आळंदीला आलो, सिद्धबेटात गेलो, माऊलींचं दर्शन घेतलं, पिंपळाला प्रदक्षिणा केली, अजान वृक्षाखाली पारायण केलं, गुप्त भागीरथीचं आचमन केलं, आळंदीच्या पवित्र जलात स्नान केलं. संस्कार नसलेले पोरं, अक्षरशत्रू असलेले पोरं श्रद्धेनं गुरुदेवांच्या चरणावरती नतमस्तक झाले. नथू बाबा असतील, मोठे बुवा असतील, वैद्य बुवा असतील, निकम बाबा असतील, मगर महाराज असतील, मारुती महाराज असतील, साधक आश्रमात साखरे महाराज असतील, बेटात जयराम बाबा असतील, दिहुकर माऊली असतील, सदानंद गुरुजी असतील, आमचे कुंभार गुरुजी असतील आणि गोपाळपुऱ्यातले आनंदाश्रम स्वामी असतील, वा भागवताचार्य चक्रांकित बाबा असतील. या सगळ्यांच्या जवळ आपण बसलो. आपल्याला अ ब क पासून सुरुवात झाली. भंडारकर तयार झाले. त्या काळात लघु शिकवणारं कोणी नव्हतं. न्यायाची मीमांसा इथं होत नव्हती, कारण ग्रामीण भागातले पोरं होते. मामांनी कृपा केली, लक्ष्मण महाराजांनी कृपा केली, मारुती महाराजांनी कृपा केली, स्वामींनी कृपा केली आणि जोग महाराजांनी जोग शब्दाचा अर्थ योग आणला आणि बहुजन कुळ गोत्रातली पोरं वेदांत वाचस्पती झाली. न्यायाचार्य भारतीय तत्वज्ञानाचे मास्टर ऑफ माइंड झाले. आज एका आमच्या कीर्तनकार पोरांना लाख लाख लोक ऐकतात, हजार लोक ऐकतात. सप्ताहाच्या तारखे वेटिंगवर आहेत, तारखा मिळत नाहीत, उत्सव वाढले. ही कृपा कोणाची? विश्रांतीचं स्थान असलेल्या आळंदीतल्या माहेराची कृपा आहे. वृंदावनात भागवत शिकता येईल, काशीला पंडित होता येईल, हरिद्वार ऋषिकेशला प्रस्थान स्त्रय शिकता येईल, पण आळंदीत एकच स्थान आहे, साधकाचा मायबाप आहे. दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. म्हणून आपण जाती, कुलधर्म, कुलाचार, संप्रदाय भेद, राजकीय भेद, पक्षभेद सगळे बाजूला ठेवून मी महाराष्ट्रातला माझा आहे एवढं जर शिकलात ना, तर या सप्ताहाचं कीर्तनाचं यात्रेचा फलास्वाद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर कुठे? ते या भूमीवर अलंकापूर. तेथे तये स्थळी माझ्या जीवेचा ओठेवा.
स्थळी माझ्या तेथे माझ्या जीवीचा ठेवा आहे. एक प्रकरण सांगू का? व्यवहारात, परमार्थात, गायकात, वादकात, समाजकारणात, राजकारणात मित्र मिळतो गड्यांनो, मित्र मिळू शकतो, पण अण्णा सखा नाही मिळत, सखा नाही मिळत. अर्जुन मित्र नाही, अर्जुन सखा आहे. उद्धव ज्ञानी पण सखा नाही. सखा मिळायला पाहिजे जीवनात. आमच्यावर त्या काळातले विद्यार्थी आता प्रसिद्ध आहेत, पण ते सखा भाव कायम ठेवतात. रामराव महाराज ढोककड मी गेलो तर माझा सखा भाव कायम आहे. आसाराम पाड यांच्याकडे गेलो, सखा भाव माझा कायम आहे. रामेश्वर शास्त्रीकडे गेलो, सखा भाव माझा कायम आहे. पुंडलिक शास्त्री जंगल्यांच्याकडे गेलो, सखा भाव माझा कायम आहे. रामभाऊकडे गेलो, सखा भाव माझा कायम आहे. तुंतुने शास्त्रीकडे गेलो, सखा भाव माझा कायम आहे. एक नाव सरासरी तुमच्या समोर मी देतो. न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराजांच्याकडे गेलो, सखा भाव कायम आहे. मित्र खूप मिळतात नाना, पण सखा मिळत नाही. हे सखे ती मत्वा प्रसभम यदुक्तम. सखा नाही मिळत. सखा एक स्वतंत्र प्रकरण आहे, मित्र एक स्वतंत्र प्रकरण आहे, आणि सहकारी एक स्वतंत्र प्रकरण आहे. आपल्या जीवापेक्षा इतराच्या जीवावर जीव ओलांडून देऊन कृतज्ञतेत सातत्याने राहतो, त्याचं नाव सखा आहे. सखा आहे, सखा नाही मिळत. शिवरायांना जे स्वराज्य प्राप्त झालं ते मित्रांच्या मुळे नाही, सखे होते म्हणून मिळाले. हे लक्षात धरा. तुम्ही मावळे सांगताय, मी ऐकतोय सगळे. सखे होते, सखे होते. जीवा महाला होता, मोरारजी देशपांडे होता. मला इतिहासाचं अधिक ज्ञान नाही, त्यामुळे या संबंधानं मी चर्चा नाही करत. पण प्रतिपचंद्र लेखेव वर्धि विष्णुवंदिता शहासिनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. शिवरायाच्या 8वावे बोलणे, शिवरायाच्या 8वावे चालणे, निश्चयाचा महामेरू सकल जनासी आधारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. जगातल्या सगळ्या राजकारणात, जगातल्या सगळ्या सत्तेत श्रीमंत योगी एवढं त्यांच्याबद्दल बोलता येतं. त्यांनी जे स्वराज्य स्थापन केलं, त्या आईचे आशीर्वाद, गुरुदेवांची कृपा आणि सख्यांचं सहकार्य. सखा नाही मिळत. तुम्हाला वृंदावनात गुरु मिळाले, श्रीमंत व्यवहारातले मित्र मिळाले, पण पाठवून हात फिरवणारा, सुखदुःखात संमिश्र होणारा, आलीला आसवांना पुसणारा आणि पद पदवी आणि उपाधी बाजूला सारून आलिंगन देणारा कोणी एखादा जेव्हा मिळतो ना, तेव्हा तो सखा असतो. सखा असतो. वासनापूर्तीसाठी दिलेलं आलिंगन, व्यवहार चातुर्याने दिलेलं आलिंगन, यातली संप्रेक्षणं कळतात, आणि सखापणानं दिलेलं आलिंगन यातली भावना कळत असते. आपल्याला वेळ कमी, माझं काही दशमस्कंदातल्या गोपी भावातलं सखा प्रकरण चालू नाही, परंतु सखा माझा ज्ञानेश्वर. हे विश्रांतीचं स्थान आहे. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर कुठे? ते या भूमीवर अलंकापूर आहे. या पृथ्वीवर, मेदिनीवर, धरेवर, धरत्रेवर, या जगतावर एकच स्थान आहे, ते या भूमीवर अलंकापूर. हो, पण तिथे काय? तये स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा, नमीन ज्ञान देवा जावोनिया. आता बघा, संतांचं वचन असं आहे, मला देवाविना काही आवडत नाही बर का. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची सोनी केशवा, अनुनावडे अनुनावडे, जीवी जीवी केशवा, अनुनावडे तुझवा, तुनी केशवा, अनुनावडे जीवी जुन्या चाली. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा,
जीवलक जीव सखा या जगाच्या पाठीवर कोण आहे? श्रीहरी आहे. मग श्रीहरीला जीवलक तुम्ही मानता, ज्ञानोबराला मानता, काय अर्थ लावायचा? असे श्रीहरी ज्ञानोबराय पुढं कमकुवत आहे. विधान नीट ऐका बरं का तुम्ही सगळेजण. इथं माझं पुरोगामित्व आहे, इथं माझा प्रागतिक अर्थ आहे, इथे कदाचित माझा पद स्वतंत्र आहे. विचाराची बैठक मांडताना श्रीहरीचा, भगवंताचा, गीतेचा पथ कमकुवत आहे. ज्ञानोबराची व्यापकता आहे. तिथे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांच्या पर्यंत व्यवस्था आहे. पण एक शूद्र, चांडाळ आणि स्त्रियांच्या बाबतीत काय? ते व्यापकत्व ज्ञानोबराकडे असल्यामुळं त्याच्यापेक्षा हा जीवीचा जीव आहे, ठेवा आहे, सुखाचा ठेवा आहे आणि सखा आहे. तये स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा, मी काय करील नमीन ज्ञान देवा जाऊनिया. ब्रह्मसूत्रात वचन असे व्यासाने लिहिलंय की कुणालाही नमन करू नये. नमन करणारा अधिकारी असावा आणि नमन करणारा हा विनम्र असावा. ज्याला करायचे तो अधिकारी असावा. म्हणजे करणारा अनाधिकारी आणि ज्याला करायचे तो अधिकारी असं चालत नाही. तर हाही अधिकारी असावा आणि तोही अधिकारी असावा. मंगलाय तिथी मंगलम अमंगल्यम शीलम तब भवतु ना मैवम अखिलम. अमंगलाला मंगल करण्याचं सामर्थ्य काही ठराविक देवांच्या नावात आहे. सकळ मंगळनिधी विठ्ठलाचे नाम आहे. भगवान शिवेती मंगलम नाम यस्य वाची प्रवर्तते. शिवपुराण भगवान शंकर मंगल आहेत. मंगलमूर्ती रूप हनुमंत आहेत आणि गणपती मंगलमूर्ती आहे. अन्यांना मंगल म्हणावं की न म्हणावं, विवाह कार्य मंगल कार्य आहे, मंगल कार्य आहे. ज्याच्यामुळे मंगल होतं त्याकरिता नमन करावं. वेदांत प्रकरणात नमनाचे प्रकरण 3 सांगितलेत. वस्तुनिर्देश, आशीर्वाद आणि नमस्कार. ही सगळी ज्ञाती लोक आहेत आणि या क्लिपा आज ना उद्या एडिट होऊन व्हायरल होणार आहेत. त्यामुळे श्रोत्यांना काही स्टडी करताना अभ्यासाच्या भूमिका प्राप्त झाल्या पाहिजेत. तेच अभंग, तेच प्रमाण लोक नाही स्वीकारत. आता नित्य नूतन देखी जे गीता तत्व अशी एक स्क्रिप्ट, एक अभंग समोर असावा. म्हणजे त्याच्या अनुषंगानं षडलिंगात काही उत्पत्त्या प्रमेय आपल्याला मांडता येतात. अन्यथा तो प्रयास विफलच जातो. निमंत्रण देणाराच आहे, ज्यांनी कीर्तन केलं त्याच आहे, आणि खर्च करणारा बद्दल तर न बोललेलं बरं. नमस्कार करायचा आहे. कुणाला करायचा आहे? आता असं आहे, कनिष्ठाने ज्येष्ठाला अभिवादन करावं. मग नाथराय आता ज्येष्ठ आहेत, पण तसं नाही. ज्ञानदेवा तो कैवल्यम, कैवल्य शब्दाचा अर्थ सुख प्रदान करणे हा भाव माऊलींच्याकडे 1. वैष्णवात ज्येष्ठ आहेत 2 आणि भारतीय तत्वज्ञानाचं रसस्वादन केल्यामुळं 3. अशांना नमन करावं. नमीन ज्ञानदेवा जावो निया. मी जाईल आणि नमन करीन. आता बृहन महाराष्ट्रातून, भारतातून लोक इथं आलेत का? समाधीला अभिवादन करण्यासाठी. नमीन ज्ञानदेवा जाऊनिया. तये स्थळी माझ्या जीवीचा ओठेवा, नमीन ज्ञानदेवा जाऊनिया. 3रं प्रमाण म्हणा. सिद्धेश्वर स्थान दरुशनी मोती, सिद्धेश्वर स्थान दरुशनी मोती. सिद्धेश्वर स्थान दरुशनी मोती, सिद्धेश्वर स्थान दरुशनी मोती. ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वर, ब्रह्मज्ञान 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 प्राप्ती वटेश्वर, ब्रह्मज्ञान
ये प्राप्ति वटेश्वर ब्रह्मज्ञान 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 प्राप्ति वटेश्वर ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान प्राप्ति वटेश्वर वटेश्वर ब्रह्मज्ञान प्राप्ति अफलातून गायलं तुम्ही. काय करू, तुम्हाला मी जावाई करून घेतलं असतं. तरी अंतिम टप्प्यात एक शब्द, प्रयत्न अंती परमेश्वर. वा, अफलातून. आपल्या संप्रदायात तत्वज्ञानात, अभ्यासात, वेदांतात, मीमांसेत, तर्कात, भागवतात, रामकथेत, कीर्तनात, गाण्यात, वादनात एक एक कोंदणातले हिरे आहेत. ते कपाटातनं बाहेर काढले की चमकतात. ते चमकण्याचं तीर्थक्षेत्र आळंदी लक्षात धरा.
पण चमकणाऱ्या हिऱ्यालाही ओळखणारे जव्हार लागतात त्याला. हे मुरदाडांना काय कळणार? म्हणजे धुमाकडची थाप आणि शईकडचं घिडं गजाला सारखंच वाटतं, त्यांना यांची किंमत काय कळणार? आसुरच पखावज वादकांना सांगतात स्वरात पखावज घ्या. आसुर शब्दांचा अर्थ तुम्हाला कळला असेल. काय प्रमाण म्हटलो आपण? सिद्धेश्वर स्थान, दरुशने मुक्ती. काशीला विश्वनाथ आहे, वृंदावनात गोपेश्वर आहे, हिंगोली जिल्ह्यात अवंढा नागनाथ आहे, संभाजीनगरच्या जवळ घृष्णेश्वर आहे, कोकणात महाबळेश्वर आहे, परल्यां वैजनाथांच्या डाकिन्यां भीमशंकर, परळीचा वैद्यनाथ आहे, आणि त्रिकंटक नगरात निवृत्तीनाथ दादांच्या जवळ त्रिअंबकेश्वर आहे. आळंदीत काय दैवत आहे? त्याचं नाव सिद्धेश्वर आहे. आता महाराज आमनायाचा समन्वय यांना घालून देतो. पश्चिम आमनाय शारदा मठ उच्च येते. शारदा मठाच्या शंकराचार्यांचं जे इष्टदैवत आहे ते सिद्धेश्वर आहे. आळंदी ज्ञानोबाराय आचार्य आहेत आणि इथं इष्टदैवत आहे सिद्धेश्वर. सिद्ध आहे ईश्वर असा जो तो सिद्धेश्वर. दुसरं स्थान सिद्धांचं असल्यामुळं सिद्धेश्वर आहे. साधकांना सिद्धता मिळते म्हणून सिद्धेश्वर आहे. स्वयंपाकाची सिद्धता होती म्हणून सिद्धेश्वर आहे. अपवित्र मादुकरी पवित्र होती म्हणून सिद्धेश्वर आहे. वाचेला सिद्धत्व प्राप्त होतं म्हणून सिद्धेश्वर आहे. हे पवित्र स्थान आहे. सिद्धेश्वर स्थान दरुशने मुक्ती ब्रह्मज्ञान प्राप्ती वटेश्वरी. व्हॉट मीन ब्रह्मज्ञान? ब्रह्मविद्या म्हणजे काय? तर ब्रह्मविद्या प्रदायिने, ईश्वराला जाणणे यालाच ब्रह्मविद्या म्हणावं. गणक ऋषी ही ब्रह्मविद्या. ब्रह्मविद्या आपल्या नमनात ब्रह्मादेशेष पारंपारेण यावत स्वगुरुपदांबुज तावत प्रणवमी. म्हणजे काय? ब्रह्मविद्या. आपला संप्रदाय काय? बृहत प्रस्थानस्त्रे, लघु प्रस्थानस्त्रे, तत्वज्ञान शिकताना ब्रह्मविद्या, ईश विद्या, ईश्वराला कळवून घेण्याची विद्या ब्रह्मविद्या. संपलं. ती ब्रह्मविद्या कोणाला प्राप्त झाली? वटेश्वराला. आता चांगदेवात 3 टप्पे. हे चांगलं ऐका. ऐकताय ना? चांगदेव 3 आहेत. पंथीय महानुभाव बांधवांचा चांगदेव राऊळ चांगा आहे. नीट ऐका. वटेश्वर चांगा हा अहिल्यादेवी नगर जिल्ह्यात नारायण डोहोला कुलकर्ण्याच्या कुळात उत्पन्न झाला आणि तृप्ती तीरावर त्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केली. एक वाळू तुपाची वाटी ठेवत असायचा आणि शिवलिंगाकार पूजा करायचा म्हणून वटेश्वर नामकरण. आणि दुसरा चांगा त्याचं नाव केशवदास चांगा. तो मरुदगणांच्या कुळातला. श्रीमद भागवतात इंद्र त्याचे बंधू मरुदगण आहेत. मरुदगणाच्या कुळात पूर्ण तांब्याला आजही गोदावरीच्या काठावर नगर जिल्ह्यात आपल्याला हे प्रकरण अभ्यासायला मिळतं. तिथले पूजाधिकारी आजही मरुदगण आडनावाचे आहेत. केशवदास चांगा का? पंचधातूच्या केशवाच्या कृष्णाच्या मूर्तीचे पुजारी असल्यामुळं त्याचं नाव केशवदास चांगा. राऊळ चांगा प्रेमाची ठाई उचित स्फुरे हा महानुभाव पंथातल्या सिद्धांतातला चांगा. आणि वटेश्वर चांगा असे 3 चांगा. त्यापैकी ज्याला दर्शन घडलं वडगाव रोडला आळंदीला तो वटेश्वर चांगा. म्हणून विश्रांती वड आहे. तो वाघावर बसून आला. आता बसायला काय? भिंतीला स्पर्श केला. विदाउट विज्ञान, विदाउट केमिकल, विदाउट सप्लाय, विदाउट इंधन, विदाउट डिझेल पेट्रोल स्पर्श केला आणि भिंत चालायला लागते. म्हणजे विज्ञानाला अगम्य अगोचर अनंत हे प्रमाण आहे. जसं श्रुती न येती म्हणतीये तसं विज्ञानाने फक्त म्हणावं भिंत चालली. प्रॅक्टिकली कोणाला करता येणार नाही. पण अगम्य अगोचर काम, अमाप काम कैवल्य चक्रवर्ती माऊलींना करता आलं. त्याचं कारण आहे तो हरीचाही हरी आहे.
विष्णूचा आहे विष्णू आहे, सख्यांचा आहे सखा आहे, साधकाचा मायबाप आहे आणि ज्ञानात अग्रगण्य आहेत, मुकुटमणी आहेत. स्पर्श केला आणि निघाली. रेडा सर्कसचे सगळे प्राणी आहेत, मग रेडा नाही. कुठल्या वेदविद्यालयात नाही, कुठल्या पाठशाळेत नाही, कुठल्या गुरुजींच्याकडं नाही, चातुर्मास्यात नाही, पण त्याला य पश्यती सपश्यती चक्षुंश पश्यती अग्निमिळे पुरोहितै ज्ञानदेव म्हणे बोले रघुवेद. ओंकारा शब्द प्रणवाचा स्पर्श केला आणि तो वेदमंत्रांच्या रुचा बोलायला लागला. वैदिकांनी बोरू टाक हातात आणले आणि दात्त उदात्त स्वर करेक्ट करायला सुरुवात पैठणात केली. एवढा ज्यांचा अधिकार आहे त्या माऊलींच्या दर्शनानं आणि मुक्ताईच्या आशीर्वादानं चांगदेवाचा उद्धार झाला. दरुशने मुक्ती वटेश्वर असं म्हटलं. दर्शनानं मुक्ती प्रदान झाली त्याला. बर एवढंच नाही, इथे 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 84 सिद्धांचा सिद्ध बेटीने शुद्ध धन्यवाद. छान. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी. ब त्याला एक मात्रा आणि टला वेलांटी टी. बेटी. बेट कळकाचं असतं, बेट किळीचं असतं, बेट कर्दळीचं असतं, बेट हे मोगऱ्याचं असतं. आणि भौगोलिक प्रकरणात इतिहासात अंदमान निकोबार एक बेट आहे. आपल्याकडं लातूरच्या उस्मानाबादच्या जवळ आचल बेट तीर्थक्षेत्र आहे. इथे उज्ज्वलानंद महाराज होते आणि आमच्या आदरणीय रामगिरी महाराजांचं सरला बेट आहे. मग आळंदीत काय? आळंदीत सिद्धांचं बेट आहे. बेट भूमी, बेट माती, बेट समूह, बेट एकत्रीकरण. सिद्धांत 84 सिद्धांचा. आता माझ्याकडे आज यादी नाही, मी स्क्रिप्ट आणली नाही, पण आळंदीतल्या गेल्या वर्षीच्या कीर्तनात मी 84 सिद्धांची नामावली सांगितलेली कीर्तनात आहे. कदाचित ती बाय रेकॉर्ड एखाद्या यूट्यूब चॅनलला कदाचित असेल. लाड गुरुजींच्याकडं त्या काश्मीरी शैवागमनातल्या हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथात 84 सिद्धांची यादी आहे. आमच्या विदर्भातले विद्वान, आमच्या आबांचे शिष्य श्री पुरुषोत्तम महाराज पाटील, विदर्भातले नांदुरा बुलढाणा जिल्हा, शिवा बावस्करांचे बंधू, मोठे प्रस्थानत्रयातले ज्ञातेत, त्यांनी ती यादी सुपूर्त केली होती. ती माझ्या हाती आली. 84 सिद्ध आहेत. आपल्याला आदिनाथ गुरु, पण आपण
आयनाथी की पागलपंथी की सीतानाथी की रिद्धीनाथी का संतोषनाथी, नेमके आदिनाथी कोणते हा प्रश्न आहे. फक्त आपले 2-2 किलोचे टाळ छटाकावर आले. आदिनाथ गुरु त्या आदिनाथात नाना, त्या आदिनाथात आपण दर्शनीत की अवघड आहेत हा एक प्रश्न आहे. फॉर एक्झाम्पल, संतोषानंदांच्या कानात कर्णफूल आहेत, सुखदजींच्या कानात कानाला छेद आहे, बाळी आहे, जुना शब्द, त्याला कुंडल म्हणू आपण. तर ज्यांच्या कानात नाथपंथाची कुंडल आहेत त्याला दर्शनी म्हणावं अण्णा, ज्यांच्या कानाला छेद नाही त्याला अवघड म्हणावं. मग नाथपंथातला आपला वारकरी संप्रदाय एक्झॅक्टली कोणता आहे तर अवघड आहे. म्हणून गहेणी, गहन, अवघड, अगम्य, न कळणार. विठ्ठल पुढच्या वर्षी मी पुन्हा 84 सिद्धाची यादी घेऊन येईल. 84 सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा ऐका. आणि प्रत्यक्ष स्थापिला कल्पवृक्ष. म्हणजे काय? कल्पवृक्ष म्हणजे त्या वृक्षाखाली बसून साधकाला, उपासकाला, प्रापंचिकाला, अभ्यासकांना जी इच्छा प्राप्त होते ती इच्छा तृप्त केल्या जाते. कल्पिलीला देतो त्याचं नाव कल्पतरू, त्याचं नाव कल्पवृक्ष. तुम्हाला मला जगाच्या पाठीवर आळंदीत कोणत्याच विद्यार्थ्याला जेव्हा आश्रय मिळत नव्हता, वाक्य नीट ऐका, टाळ्या वाजवाल, तेव्हा जयराम बाबांच्या सिद्ध बेटात आश्रय मिळत असायचा. आणि त्या कल्पवृक्षाला प्रदक्षिणा होत असायची. आजही तो कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय तर अश्वत्थ वृक्ष. काय नाव आहे त्याचं? अश्वत्थ म्हणजे पिंपळ. आता भार्गव संहितेत पिंपळाचं वर्णन असं आलंय, जरा कंटाळवाणे पण अभंगाला लागून हे सूत्र आहे सगळे. मूलतो ब्रह्मरूपाय, मध्यतो विष्णुरूपिणे, अग्रत शिवरूपाय, अश्वत्थाय नमो नमः, किंबहुना वृक्षराजाय ते नमः. वृक्षात वृक्षराज आहे. विभूती सांगताना भगवान म्हणाले अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, म्हणजेच तो कल्पवृक्ष आहे. त्यातली अंतरसाल, त्याचं पान, जखम, झालेलं बधीर शरीर, आलेलं अवधान, यावर अंतरसाल बांधली तर बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी योगा सायन्समध्ये चरकांच्या आयुर्वेदात दुःख निवृत्ती होते. एक त्या 3 देवता आहेत. मूलतो ब्रह्मरूपाय, त्याच्या तंतोसोट मुळाला ब्रह्मदेव आहे. मध्यतो विष्णुरूपिणे, मध्यस्थानी जिथे फांद्या फुटतात तिथे विष्णू परमात्मा आहे. अग्रत, अग्र म्हणजे पुढे, तोंडाला, शिवरूपाय, या 3 देवतेचा दत्तात्रयांच्या सारखा वास पिंपळात असल्यामुळं रुक्मिणी मातेनं 1.25 लाख प्रदक्षिणा याच आळंदीमध्ये आत्मकल्याण व्हावं म्हणून मारल्या. तयासी घडता नित्य प्रदक्षिणा, परिणाम काय? पार नाही पुण्या वास स्वर्गी. बर अजून अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, 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 अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी. भागीरथी आदि करुणी तीर्थराज, भागीरथी आदि करुणी तीर्थराज, भागीरथी आदि करुणी तीर्थराज, भागीरथी
भागीरथी आदी करुणी तीर्थराज भागीरथी आदी करुणी तीर्थराज तये स्थळी माझा जीवाचा गोठा तये स्थळी माझा जीवाचा गोठेवा अमृतमय यांना वाजवा हे सांगावं लागतं, यापेक्षा दुर्दैव काय. माझा सातत्याचा विनोद आहे, तो मास्टरपीस इथे उपयोगात आणतो. जो करील अशा गाण्यातील, वादनातील, कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी, मग या उत्सवानंतर यमत्यास कवटाळी. अरे करे टाळी बोला वा, अमृतमय आहे. मला आठवतं, भगवती ताईंना आम्ही फोन केला सातारकरांच्या. चिन्मय महाराजांनी उचलला. मला महाराजांच्या प्रकृतीची चौकशी करायची होती, सातारकर महाराजांच्या. ती दादा महाराजांच्या फडाची परंपरा. त्यांनी गाणं, स्वर, तबला, पखावज, स्वरातले टाळं ट्विनिंग ठेवली. त्यांनी उगी गावाळे कसे तरी बसले तर सुरू केले, कोंडन कोंडन. मला त्यांचं प्रेझेंटेशन, शब्दांची फेक, नाथांच्या भागवतातल्या ओव्या, अमृतानुभवातल्या ओव्या आणि भजन फार आल्हाद देत असायचं. मी फोन केला, महाराज मी बीडवरनं जोशुबा बोलतोय. अच्छा अच्छा, हा बोला बोला महाराज बोला. त्या ट्युनिंगमध्ये बोला, काय योग आज. म्हणलं मी माझा कट्टाला तुमची मुलाखत पाहिली, समाधान वाटलं. अरे वा, तुमच्यासारखे श्रोते माझे रसज्ञ लोक, यापेक्षा दुसरा आशीर्वाद काय पाहिजे. तुम्हाला पुरस्कार मिळाला शास्त्रींच्या करवी आमच्या. हो, ते आमच्या फडाचं परम भाग्य आहे. कळलं का, कळलं का तो शब्द मागून. आणि पुन्हा बोलताना मला म्हणाले, अरे तुम्हा जोशांचा फोन, अमृतानुभवात माऊली असं लिहितायत बरं का, जीव जीवपणाचे निदसे बरं का, शिव ही ज्योतिष पुषे तै जोशी याते. हे मुडदाडांना काय कळणार आहे, त्यांना सगळे सारखे. शिव ही ज्योतिष पुषे तै जोशी याते. ही रसज्ञ मंडळी होती महाराज. आमच्या काळात गोरोबा काकात आमच्या गुरुजींच्याकडं कीर्तनं साखरे महाराजांची असायची. आणि हरिपाठ आश्रमात सदानंद गुरुजींचे कीर्तन, प्रासादिक कीर्तनं, भोलेबुवांची ज्ञानेश्वरी, चक्रांकित बाबाचं भागवत, प्रस्थानस्त्रय साधकाश्रमात, वैराग्याची तर्कसंग्रहाची भूमिका सिद्ध बेटात. 51 बळी रसज्ञ महापुरुषांच्याकडनं
श्रवण करायला मिळायचं. आणि इथून आळंदीतून पंढरीला गेलं की गोपाळ शास्त्री आबा, शंकर महाराज कंधारकर, सद्गुरू धुंडा महाराज दिगलूरकर, नंतर भानू महाराज, मुमुक्षू पाठशाळेत मदन महाराज, सद्गुरू हरिभाऊ महाराज पाटील दाताकळ, या सगळ्या महान महान विभूतींचे अर्धे शब्द जरी कानावर पडले तरी अभंगाच्या एका संगतीनं कीर्तनकार जन्मभर जगू शकतो एवढा ठेवा या लोकांनी आपल्याला दिला लक्षात. अमृतमय वाहे या प्रकरणासाठी थोडा वेळ घेतो श्रोत्यांनो. जरा थोडा, जसा सत्तेच्या पदासाठी तुम्ही दम काढलाय तसा थोडा माझ्या एवढ्या चिंतनीय भूमिकेसाठी दम काढा, ही तुम्हा सगळ्यांना विज्ञापन आहे. ही अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी भागीरथी आदी शब्दानं उपलक्षणानं जगातल्या सगळ्या तीर्थांचा समावेश त्यात झाला. हे निर्विवाद सत्य आहे. अमृतमय वाहे म्हणजे काय? म्हणजे काय सांगतो तुम्हाला मी. आकाशमार्गानं इंद्र चालला होता, याच मंडलातनं, या प्रभागातून, याच भूमीतनं. आकाश मार्गानं जाणाऱ्या इंद्राला या शिवस्थानात शिव तल्लीन, तद्रूप, तन्मय आणि तदाकार झालेले पाहिले. आणि शिव हरिस्मरण करत होते. हरिस्मरण, राम म्हणा कृष्ण म्हणा, स्मरण करत होते. त्या स्मरणाच्या कालावधीत त्यांची अवस्था अशी झाली, असो ऐसा कोठे आठवची नाही. गजचर्म गळून पडलं, कौपीन नव्हतीच त्यांना, विवस्त्र अंग झालं. गळ्यातला नाग खाली येऊन डुलू लागला, त्रिशूळ भूमीमध्ये रोवला आणि पारणीचे सूत्र बाहेर पडावेत तसं इतिहास प्रत्याहार माहेश्वर आणि सूत्राने तो डमरू कडकड 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 वाजला. नादब्रह्माचं मिलन झालं आणि पार्वतीनं जरा सूचना केली, अहो ऐकता का? आजही जगातल्या सगळ्या पार्वती आपापल्या शंकराला सूचना करतात, अहो जरा जपून. हे मला सहन न झाल्यामुळे हे करावं लागलं. तुम्हाला काही कळत नाही, मग कळत नाही म्हणल्यावर राहायचं कशाला? असं ऐकूनही काही निर्लज्ज राहतात, त्याला मी काय करू? चौथ्याचे ठाई काहीच करणे नाही. पार्वतीला शंभू म्हणाले, उमा का ग मला असं बोलतेस? लोक चाललेत, मीडिया तंत्रे, फुटेज निघतायत, क्लिपा व्हायरल होतील, प्रत्येक मीडिया तंत्राच्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बातमी गाजेल. त्या काळातली पत्रकारिता नारम ददाती इति नारदः, ज्ञान देणारा नारदीतील रेखाटन होईल आणि जगाच्या पाठीवर विवस्त्र नाचतात ही तुमची नोंद होईल. शंकर म्हणाले, ज्यांना कळत नाही ते विरोधात लिहितील आणि ज्यांना कळलं ते संन्यासात नागा होतील. नागा होतील म्हणून साधू मध्ये आधी नागा दीक्षा दिल्या जाते. मग झुंडी महंत, श्री महंत, ठाणापती महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, आचार्य मंडलेश्वर, पुढे त्यातली पदं त्यांना भोगता येतात. असो, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याची त्याची कर्मगती आहे, ज्याचा त्याचा व्यवहार आहे, ज्याची त्याची व्यवस्था आहे. श्रोते हो, शंकरांनी नाचणं बंद केलं नाही आणि शंकर राग गात डमरू वाजून नाचत होते. शंकरांना अभिप्रेत राग शंकरा. भूपेश्री भूप पहाटे, पटदीप रात्री, मेघमल्हार पावसाच्या काळात, केदार कृष्ण परमात्म्याच्या चिंतन प्रसंगी, वृंदावनी सारंग गोपींचा भाव मांडत असताना, शिवरंजनी भावविभोर प्रकरणाला. ही गाणं समयाची ताकद आहे, पलुसकरांची किंवा भातखंड्यांची, ज्याची त्याची घराणे. श्रोते हो, शंकर तल्लीन झाले होते आणि आकाश मार्गानं जाणारा इंद्र भगवान शंकराला पाहून हसला.
देखो जगत का बाबा कहलाता है लेकिन विवस्त्र होकर नृत्य कर रहा है. देखो. तो हसला आणि त्याच्या विमानातले काही सदस्य हसले. आकाश मार्गाने जाणार विमान. इंद्र हसला. पार्वतीला राग आला नाना. पार्वती म्हणाली मेल्या, कदाचित माझा अपमान केला असतात मी सहन केला असता, पण पातिव्रत्याचा नियम असा आहे, ज्याचं कुंकू कपाळाला लावलंय, ज्याचं मंगळसूत्र गळ्यात घातलंय, त्याचा अपमान स्त्रीने सहन करायचा नाही. हा पातिव्रत्याचा नियम आहे. म्हणून नालायका, तू स्वर्गात इंद्रपदावर आहेस, पण तुझा काळ जवळ आलाय. पुनरावृत्तीचे निभड असे. तुला सवेची इंद्रपणाची उटी उतरे. हा काळ तुझा जवळ आलाय. तुला माज आलाय संपत्तीचा, पदाचा, मुकुटाचा, सिंहासनाचा. माझ्या भोळ्या बावड्या नामधारक उपासना करणाऱ्या योगीराजांचा योगीराज, पंथातला उपदेश करणारा प्रेसिडेंट. माझ्या शिवाला हसलास काय तू? तिने जवळचं पाणी घेतलं महाराज कमंडलूतलं शिवाच्या, सोडलं न शाप दिला. इंद्रा, तुझं अंग पतन पावेल, वितळेल. जसं हिमगिरीत हिमालयात बर्फ वितळतो, तसं इंद्राचं अंग वितळलं, त्याचं पाणी झालं इंद्रायणी. म्हणून त्या नदीचं नाव झालं इंद्रायणी. टाळ्या उद्या परवा निवांत वाजवा जेव्हा लक्षात येईल. तुमच्या पोटात आगा पडल्या असत्या. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, आणि ती सामान्य नाही. इंद्रायणी या नदीचं नाव महाराष्ट्रात, भारतात व्यासानी कोणत्या ग्रंथात लिहिलं? पुरावा नंबर 1. हरिश्चंद्राची कथा सांगताना, भौगोलिक मीमांसा प्रतिपादन करताना महर्षी वेदव्यासानं संतोषानंदजी कथेतला अत्यंत महत्वाचा भाग आहे. भौगोलिक प्रकरण सह्याद्री खंड सांगत असताना यमुना विवरण, कालिंदी विवरण, वृद्धगंगा, गोदा गंगा विवरण प्रकरणांमध्ये इंद्रायणीच्या प्रवाहाचं महत्व महर्षी वेदव्यासानी श्रीमद देवी भागवतात प्रतिपादन केलेलं आहे. पुरावा तुम्हाला दिला. म्हणून अमृतमय वाहे. अमृतमय का? आस्ती नासती उदकी, हा तिचा महिमा आहे. इतर श्राद्ध तर्पणापेक्षा इंद्रायणीच्या घाटातल्या पाण्याला विशेष महत्व आहे. अमृतमय वाहे पुढे इंद्रायणी, भागीरथी आदी करुणी तीर्थराज. भागीरथी म्हणजे भगीरथानं प्रयत्नानं आणलेली गुप्त गंगा, ती या नदीत समाविष्ट आहे. गुप्त स्वरूपानं, मायक्रोस्कोपीतनं दिसत नाही, पण ती आहे. आदी करुणी तीर्थराज.